खरोखर ते धमक असेल, खरोखर तुला बोलून तिथं काय तर करायचं असेल तर त्यांनी तर कोल्हापुरात यावंच नुसतं आणि मग कोल्हापूर इसका काय त्या गायकवाडला कळेल. गरीबाला धमकी देणं एवढं सोपं नाही. ही कोल्हापूर आहे. तुम्ही कोल्हापुरात आल्यानंतर कोल्हापुरी पायतानच तुम्हाला मिळणार. खुनाची धमकी देतो, मारण्याची धमकी देतो, हे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या कधी कुणीही बघितलेलं नाही. महाराष्ट्र यांनी कुठून येऊन ठेवला आहे? काय करणार आहेत हे? ते जे एकनाथ शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांचं टायमिंगच चुकलेलं आहे. ते रात्री 12च्या पुढे म्हणजे आता ते काय बोलायचं हा विषय नाही आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि प्रकाशक जे प्रशांत आंबे त्यांच्याबद्दल झालेली जी ऑडिओ क्लिप आहे त्या ऑडिओ क्लिपबाबत कोल्हापूरकरांना काय वाटतं आहे? आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय पवार आहेत, विजय देवणे साहेब आहेत आणि बाकीचे त्यांचे पदाधिकारी आहेत आणि सामान्य कोल्हापूरकरांच्या मध्ये पण तीव्र भावना आहेत. यांच्यामध्ये काल जी ऑडिओ क्लिप जी बाहेर पडली त्यामध्ये अनेक शब्द वापरण्यात आलेले आहे. जी फासडून टाकू, काय म्हणायचं त्यावर? नाही, म्हणणं आणि स्वतः करणं हा फरक आहे. आणि किती वाजता रात्री फोन केला आहे? रात्री 12 नंतर. ते कुठल्या परिस्थितीत होते, शोधित होते का नव्हते हा प्रश्न आपण समजू शकतो. आपण 12 नंतर रात्री फोन करून शिव्या देणे आणि दिवसे माफी मागणे म्हणजे हा पांढरा झेंडा घेऊन माफी मागण्याचा प्रकार आहे. फक्त माफी मागणं हा विषय नाही आहे. तुम्ही एक आमदार आहात आणि आमदारांनी अशोभनीय असं बोलणं, आई बहिणीने शिव्या देणे, वाटेल त्याचे शिवीगाळ करणे आणि जी सोडतो तुला सोडत नाही हे म्हणणं अक्षर निषेधार्थ आहेत. त्यांचे नेते काय करतायत, मुख्यमंत्री काय करतायत? ह्या महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक आज छापलेलं नाही आहे. आपलं जे पुस्तक पानसरे साहेबांनी छापलेलं आहे ते लिहिलेलं आहे शिवाजी कोण होता, तो आदराने त्यांना जी म्हणतात तिथं. आणि हे जे उपद्व्याप करतायत ते कुठं लक्ष विचलित करणारा ही लोक महाराष्ट्रात असे आमदार म्हणजे हा कलंक आहे महाराष्ट्रात. छत्रपती शिवरायांचा त्यांनी अपमान केलेला आहे, पानसरे साहेबांचा अपमान केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांचं पद, आणि ही पहिली वेळ नाही आहे, कॅन्टीनमध्ये एका कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केली होती. असे अनेक उपद्व्याप ह्या महाशयाने केलेत. त्यांना पदावर राहण्याचा हक्क नाही. त्यांना ताबडतोब पदमुक्त करा अशा पद्धतीने मुख्यमंत्री मागणी करतोय. कोल्हापूरमध्ये जे पानसरे अण्णांनी जे पुस्तक लिहिलं ते आत्ताच काही लिहिलं प्रकाशित झाले नाही. अनेक ह्याबद्दल वादविवाद झालेला आहे. नेमकं आत्ताच त्यांनी हा मुद्दा काढण्याचं कारण काय असू शकतं किंवा कुणी हेतुपूर्वक सांगितण्यात आलेलं आहे? संजय गायकवाड हे पहिला वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे आणि काल त्यांनी गोविंद पानसरे यांचं जे पुस्तक होतं शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या संदर्भात त्यांनी काल जे बोललं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात वाईट म्हणजे जन हे पुस्तक प्रकाशन आंबी त्यांना त्यांनी त्यांच्या त्या क्लिपमध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे, गोविंद पानसरेचं काय केलं तुला मान्य आहे काय? तर गोविंद पानसरेंची हत्या झाली, खून झाला. मग गोविंद पानसरेंची हत्या झाली तुला माहिती आहे काय? म्हणजे तुझाही मी खून करू शकतो, तुझीही हत्या करू शकते. म्हणजे या माणसांच्यावर सगळ्यात पहिल्यांदा IPC प्रमाणे धमकी देणे, दुसऱ्याला मारण्याची धमकी देणे याबद्दल गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्या पक्षाचे ते आमदार म्हणून काम करतात त्या पक्षाचे प्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आमचं आव्हान आहे की अरे काय तुमचा एक आमदार रात्री 12 वाजता एका सामान्य मुलाला खुनाची धमकी देतो, मारण्याची धमकी देतो, हे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या कधी कुणीही बघितलेलं नाही. महाराष्ट्र यांनी कुठून येऊन ठेवला आहे? काय करणार आहेत हे? याचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी विचार करावा. ज्या पद्धतीने संजय पवारनं सांगितलं त्यांना ताबडतोब या आमदार या पदावरनं त्यांनी मुक्त केलं पाहिजे, त्यांचं निलंबन झालं पाहिजे अशी आम्ही आजची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी करतो. खरं पाहिलं तर त्या क्लिपमध्ये असं देखील म्हणण्यात आलं होतं त्यांच्या आईंच्या वरनं असेल किंवा मिसेसच्या वरनं देखील शिवीगाळ त्या ठिकाणी केलेली आहे. काय एक महिला म्हणून आपल्याला काय वाटतं? महिला म्हणून आता ही शिंदे गट जे आहे हे कधीच महिलांच्याबद्दल त्यांनी कधीच मान सन्मान तर दिलेलाच नाही आहे. प्रत्येक वेळी महिलांना ते असे घाणेरड्या प्रकारे बोलत असतात, अपमानित करत असतात. खरोखर या गोष्टीचा निषेध आहे. आणि जी आपल्या बाळासाहेबांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे ती जी म्हणतात की आम्हाला शिकवण त्यांची आहे, ह्या माध्यमातून दिसून येतं की बाबा हे अजिबात त्यांना ते काय त्यांचे विचार त्यांच्यात नाहीच आहेत. यानंतर आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. काय सांगाल? कालची जी ऑडिओ क्लिप तुम्ही ऐकली संपूर्ण, त्या क्लिपमध्ये जीप काढून टाकतो, छाटतो वगैरे असं शब्द वापरले, काय म्हणायचं आपल्याला? ते कदाचित ते जे एकनाथ शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांचं टायमिंगच चुकलेलं आहे. ते रात्री 12च्या पुढे म्हणजे आता ते काय बोलायचं हा विषय नाही आहे. पण कोल्हापूरसारख्या एका गरीब मुलाला इतक्या वाईट शब्दात बोलायचं आणि पानसरे यांचं काय झालं आहे हे तुला माहीत आहे काय विचारणं काही बरोबर नाही. याला आम्ही त्यांचा निषेध करतो आमदारांचा. काय म्हणायचं कालच्या क्लिप ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतं?
हे जे गायकवाड आमदार आहेत ते थोडक्यात माथेफिरू आहेत. त्यांनी एक जाता एक वाक्य बोलले की छत्रपतींचा अपमान आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही. ज्यावेळी हा भगतसिंग कोश्यारी याने छत्रपतींचा अपमान केला, नागपूरचा एक कार्यकर्ता भाजपचा त्याने अपमान केला, त्यावेळी कुठे होते हा गायकवाड? तर हा गायकवाड संधी साधू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांचा वापर करायचा आणि राजकारण करायचं, एवढंच त्यांचा हेतू आहे. आणि एखाद्या गरिबाला धमकी देणं एवढं सोपं नाही. ही कोल्हापूर आहे, तुम्ही कोल्हापुरात आल्यानंतर कोल्हापुरी पायतानच तुम्हाला मिळणार, हे ते 100% मी सांगतो. कोल्हापूरमध्ये तिने येऊन इथं एका घरामध्ये घुसून मारतो अशी धमकी दिली होती. त्यामध्ये नाही असे अनेक जण म्हणतात कोल्हापुरी हिसका कोणाला माहीत नाही. कोल्हापुरात 2 गोष्टी चांगल्या मिळतात. एक कोल्हापुरी पायतान, ते वापरलं पण जातं आणि डोसक्यात मारलं पण जातं. ह्या 2 गोष्टी कोल्हापुरात चांगलं माहिती आहे. आणि जे कोल्हापुरात घडते ते महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात घडते दिल्लीमध्ये. रात्री बोलणं किंवा दिवसा बोलणं, खरोखर ते धमक असेल, खरोखर तुला बोलून तिथं काय तर करायचं असेल तर त्यांनी तर कोल्हापुरात यावंच नुसतं, आणि मग कोल्हापूर हिसका काय त्या गायकवाडला कळेल. आपण पाहिलं तर हे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, काही या ठिकाणी सामान्य नागरिक आहेत, त्यांच्या तीव्र भावना देखील आपण ऐकल्यात. कोल्हापूरमध्ये संजय गायकवाड जे आमदार आहेत त्यांनी येऊन दाखवावं अशा देखील या प्रतिक्रिया, म्हणजे तीव्र प्रतिक्रिया या 9 मिनिटाच्या क्लिपनंतर वेगवेगळे त्यामध्ये जे संभाषण झालं त्यावरून निघत आहेत. आणि उद्धव ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी कोल्हापुरामध्ये यावंच अशी देखील भावना, आणि त्यानंतर कोल्हापूरकडे काय आहेत हे दाखवून देऊ असं देखील बोलण्यात आलेलं आहे. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.